मला जायची तयारी चालू झाली आहे आणि सगळ्यात अगोदर महत्त्वाचं काम गाडी स्वच्छ धुवायची. सो गाडी धुवायला आणली आहे. गावाला जाताना गाडी नेहमी स्वच्छ करून जातो, येताना मस्त लाल लाल करून येते, लाल माती सगळी गावची. हाय गाईज, आता नवीन ब्लॉग सुरू होतोय माझा. गणपतीला गावाला चाललोय. गाडी कशी खचाखच सामानाने भरलेली आहे. विंडो में आओ. सो गए क्या? नहीं सो गए नहीं. सोए हो. विंडो में क्या करणे. टाटा करा ना. सो आंटीला टाटा करायला विंडोत बोलवते सुप्रिया. तुम्ही सुप्रियाला ओळखताच, माझी बहीण आहे. आणि आम्ही मागच्या वेळेस पण तुम्ही सायळीच्या व्लॉगमध्ये बघितलं असेल, केदारेश्वराचा व्लॉग होता. आणि आता आम्ही चाललो गावाला गणपतीला, आणि त्यानंतर फॅमिलीची एक सरप्राईज ट्रिप आहे. कुठे कुठे जाणार आहे ते तुम्हाला हळूहळू सांगेन. सो स्टे ट्यून. थँक्यू सो मच. बाय. चलो बाय. आत्ता वाजलेत रात्रीचे 12:30. काय घड्याळ कळत नाही मला बहुतेक आजकाल ऍक्च्युली खूप. आणि मम्मी पप्पांनी सांगितलंय गाडी चालवताना जर झोप आली तर बाजूला लाव, हो की नाही सुप्रिया? आणि सुप्रियाला सांगितलंय माझ्या बायकोनी झोपायचं नाही. ती दरवेळेला ती झोपलेली असते पूर्ण डाराडूर. आणि मागच्या वेळी पण आम्ही सायडीला गेलो होतो ना, तेव्हा ती एकटी त्या सीटवर झोपून गेली आणि मी एकटाच गाडी चालवतोय. असं करते ही. तिला माहित नाही काय घडलं होतं याच्या आधी. मित्रांनो, सगळे गावाला जातात गणपतीमध्ये. कोकणातली लोक जास्त जातात, पण आम्हाला सुद्धा गणपती फार आवडतो आणि गणपती बाप्पा येणार म्हणून आम्ही सुद्धा घरी जाणार आहे. बाय द वे, माझा आवाज येणार नाही म्हणून मला ओरडावं लागेल, कारण माझ्याकडे माईक नाही आहे आणि माईक विसरलेलो आहे मी पूर्णपणे. तर माईक मी ॲक्च्युली घ्यायला जायचं पण होतं, पण मग सगळं उलटं झालं होतं. गाडीला कॅरियर लावायचं होतं, बॅग्स नंतर जास्त होतील, लगेच जास्त होईल म्हणून कॅरियर लावायला गेलो. कॅरियर लावायला तिकडे संध्याकाळचं रात्रीचं 10:30 वाजले, म्हणजे असं सगळं. आणि मग त्यानंतर भंडाऱ्यात जेवलो. पण बाय द वे, केविंगचा गणपती मी दाखवणार आहे ना माझ्या ब्लॉगमध्ये, त्या भंडाऱ्यात जेवलो मी, त्यांच्या गणपती बाप्पाच्या भंडाऱ्यात. गणपती बाप्पा मस्त होता, सजावट पण छान केली होती यावेळी. सो गाईज, भेटूया गावाला गणपतीमध्ये. माझ्या घरचा गणपतीचं दर्शन तुम्हाला माझ्या या व्लॉगच्या माध्यमातून करायला मिळेल. सो प्लीज स्टे ट्यून. आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्लीज यार सबस्क्राईब करा ना यार. नुसतेच व्ह्यूज येत आहेत माझ्या व्हिडिओंना, पण मला सबस्क्राईब नाही करत आहेत लोक. माझ्याकडे अजून सबस्क्रायबर 384 का 85 आहेत आत्ता. सो लवकरात लवकर 500 सबस्क्रायबर तरी पूर्ण होऊ द्या. आणि मी या व्लॉगरला एक वेल नोन व्लॉगर होऊ द्या. सो प्लीज स्टे ट्यून. बाय, सी यू. आता आम्ही चाललो आहे, बाय द वे सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं राहिलं, आम्ही आता चाललो आहे जुन्या हायवेनी म्हणजे लोणावळ्यातून, खोपोलीतून लोणावळा, लोणावळ्यातून पुणे, आणि मग जो NH48 आहे तो आपण करू. आणि हा सुप्रियाचा मित्र आहे. आणि याच्यावर लाईट येत नाही, असा थोबडा जरा इकडे तेच थोबडा, ते कळतं सगळं. सो असं आपण आता चाललोय. वाटे त्यांना सोडणार आहे बाय द वे, अनिकेतला, आणि त्याची बहीण आहे मागे बसलेली. नाव काय तुझं? कोमल. अनिकेत आणि कोमल यांना आपण पुण्याला सोडणार आहोत आणि मग जाणार आहोत सातारा. आणि त्याच्यानंतर सरप्राईज आहेत भरपूर सारे. सो प्लीज व्लॉग बघत राहा. धन्यवाद. सगळ्याची सवय आहे घरच्यांना. ही रात तुझ्यासाठी, आरास ही ताऱ्याची गगनात तुझ्यासाठी. नमस्कार मित्रांनो, आता पोचलो आहे गावाला साताऱ्यात. आणि सातारा सिटीमध्ये माझी एक बहीण राहते, जिजू राहतात. माझ्या 2 भाचे आहेत, म्हणजे एक भाचा आहे आणि एक भाची आहे मोठी. सो साताऱ्यामध्ये पोचलो आणि आता तिकडे सकाळी 6 वाजता पोचलो होतो, 6:30 वाजता. आणि त्याच्यानंतर आता
एक 12 वाजेपर्यंत आराम केलेला आहे, मस्त झोप काढली आहे आणि आता निघणार आहे गावाला. गावाला म्हणजे इथून फक्त 20 किलोमीटर, आता सातारा सिटीपासून 20 किलोमीटरवर, ते 20 ते 25 किलोमीटर असेल फार फार तर. गाव आहे माझं कुरुळ सावली. तर आता गणपतीनिमित्त गावाला आलो आहे, त्याच्यानंतर सरप्राईज आहे तुम्हाला सांगितलं आहे. पण गणपतीनिमित्त गावाला आलो आहे तर आता ताईच्या घरी पण एक गणपती आहे. फार साधा गणपती करतात. जेव्हा आमच्या जिजूंचा एक छोटा भाऊ आहे तो त्याचं जेव्हा निधन झालं त्यानंतर गणपती अगदी साधाच ठेवतात ते. आणि आमच्याकडे गौरी अशा स्वरूपाची असते. ही आता गौरी दाजींनी उभी केली किंवा ताईंनी आणि दाजींनी. सो ही तुम्ही बघू शकता, फार सुंदर अशी साडी पोपटी रंगाची. आणि हे जे आहे गौरीच्या पायाजवळ जो तुम्हाला छोटंसं रोपटं किंवा टाईपमध्ये दिसतंय ना, ह्याला म्हणतात फुलोरा. ॲक्च्युली फुलवरा म्हणतात, फुलोरा म्हणतात जसं गावच्या भाषेमध्ये, पण ह्याचं ॲक्च्युअल झाडाचं नाव नाही माहीत मला. आणि गौरीला सजवलं आहे बघा किती सुंदर प्रकारे. तिचे दागिने अलंकार सगळं एकदम व्यवस्थित करतात. हे गौरीचा नैवेद्य आहे. आज गौरी जेवतात आणि उद्या गौरी विसर्जन, म्हणजे उद्या गणपतीचं विसर्जन आहे. हे माझ्या भाच्यानी बनवलेलं मंदिर आहे. हा बघा सुंदर आहे. विघ्नेश नाव आहे त्याचं. गणपतीमध्येच झाला होता म्हणून त्याला गणपती बाप्पाचं नाव ठेवलं होतं विघ्नेश. आणि त्याचा गणपती बाप्पा बघू शकता तुम्ही. तर आमचा विघ्नेश हा 9 वर्षाचा आहे. आणि तुम्ही जर तो इतका टॅलेंटेड आहे ना, म्हणजे ताई आणि दाजींनी त्याला एवढी सुंदर शिकवण दिली आहे, त्याला किंवा वैष्णवीला. म्हणजे पोरं कधी उलटं नाही बोलणार कोणाला किंवा काय. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे विघ्नेशला पण पेंटिंगचा शौक आहे. सो तो स्केच वगैरे काढतो. 9 वर्षाचा आहे. त्यांनी ना, मी एकदा असं झोपलो होतो, म्हणजे मुंबईवरून आलो होतो आणि जस्ट झोपलो होतो, तर माझं झोपलेलं एक स्केच बनवलं आहे. तर त्या स्केचसाठी मी तुम्हाला हे नाही दाखवू शकत की माझा झोपलेला फोटो नाही आहे, पण नंतर मग त्यांनी फोटोवरून लोकांचे स्केच बनवले आहेत. माझ्या पप्पांचं स्केच, म्हणजेच त्याच्या आजोबांचं स्केच. त्यानंतर प्रत्येकाचे स्केच बनवायचे. त्याला स्केच बनवायची फार आवड आहे. सो त्याला फोटो द्यायचा आणि त्याला सांगायचं बनव स्केच, तो बनवतो. सकाळी जेव्हा पोहोचलो तेव्हा विघ्नेश गाढ झोपेत होता. आणि मग जेव्हा विघ्नेशच्या इकडे आलो तर विघ्नेशला आवाज दिला. विघ्नेश थोडासा उठत नव्हता. सुप्रियाने आवाज दिला तरी उठला नाही. अनिताताईने आवाज दिला तरी उठला नाही. फक्त म्हणजे झोपेत असा कुरकुर करत होता. पण जेव्हा मी आवाज दिला विघ्नेश ताडकन उठला. बिकॉज मामा इम्पॉर्टंट आहे. लाडका विघ्नेश. आणि हा आता जाऊन आला गावी. हा नव्हता थोडा वेळ, तर कसं तरी होतं त्या घरामध्ये. आता आलेला आहे. इथे बघा कॅमेरा, इथे त्या कॅमेऱ्यात बघायचं. आणि हा खूप टॅलेंटेड आहे. आता चित्र दाखवेल आपल्याला. चला दाखव. वैष्णवी आणि विघ्नेश हे दोघं माझी भाची आणि हो भाचा. सो आता आपण माझ्या भाच्याची चित्र पाहूया, आहे की नाही? चित्र पाहूया ना. येस. आता आपण चित्र पाहूया विघ्नेशची. लाईट लावलेली आहे आणि मस्तपैकी ह्याने आता चित्राची वही काढलेली आहे. चालू कर. हे काय आहे रे? गणपतीचं चित्र, सॉरी शिवाजी महाराजांचं चित्र. अरे वा. हे पेपरचं आणि हे पुट्ट्याचं आणि नाईस. पुट्ट्याचं. ओके, व्हेरी गुड. पेपरचं आणि हो जोकर. जोकर. वाव. गणपती बाप्पा, व्हेरी गुड. हे कोणाचं आहे? समर्थ रामदास स्वामी. क्या बात आहे. पिकाचू. पिका पिका महादेव. वा वा. वॉटरमेलन. बापरे, केवढी चित्रकला करून ठेवली. आईस्क्रीम. आय लव्ह इंडिया. इंडिपेंडन्स डे. हां. संकल्प चित्र. हां.
बनाना, बनाना, शाळा, आकाश, टाळ, टीव्ही, शिवाजी महाराज चित्र, शेर, शिवाजी महाराज चित्र, मला हो थंडा. हा ठीक आहे थांबा ना थोडं. निसर्ग चित्र, त्यानंतर जय हनुमान, क्या बात आहे. हनुमान राजे, गणपती, गणपती गणपती गणपती, गणपती, अभ्यास करताना गणपती, अभ्यास करतानाचा गणपती, हे करल आणि हे विदाउट करल. कलर आणि विदाऊट कलर, क्या बात आहे. शिवाजी व्हेरिएशन. महाराज, शिवाजी महाराज खूप वेळा काढले असतात ना शिवाजी तू. महाराज, क्या बात है. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, बोट, बोट, बड्डे केक, बर्थडे गिफ्ट. सगळ्या चित्रांची नाव निसर्ग चित्र, निसर्ग चित्र, आईस्क्रीम, आईस्क्रीम, ऍपल, ऍपल, जंक फूड, जंक फूड, हॉर्स, हॉर्स, युनिकॉर्न आहे हा. युनिकॉर्न, हा गणपती, 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 सायकल, सायकल, सायकल छान काढली रे. हनुमान, हनुमान, व्हेरी गुड, नाईस. विठ्ठल, विठ्ठल, शिवाजी महाराज, शिवाजी महाराज, गणपती, गणपती. फेटा, हे 2 वर्षापूर्वी काढलं. याच्यावर चित्र 23. आता ती चित्रकला अजून सुधारली. ही 23ची चित्रकला आहे. ती शिवाजी महाराज काढले त्यांनी पहिल्यांदा. शिवाजी महाराज, आणि मग हळूहळू चित्रकला सुधारते बघा त्याची, आहे की नाही. शिवाजी महाराजांचा फोटो आहे हा. डॉग, डॉग, हनुमान, हनुमान की विठ्ठल आहे सगळ्या. हनुमान, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल ना बाळा. शिवाजी, राजे, गणपती बाप्पा फेटावाला आहे हा. गणपती, किती काढलं रे. चंद्रावर झोपले गणपती हा. वाव, नाईस. वाव, झोपले आहे चंद्रावर. सुनियो, हे काय आहे? गोलाकारामध्ये असे हे असतात त्यामधले तो एक. अच्छा. ही माझी स्पीच बनवली मी शिवाजी महाराजांची. 10 लाईन छत्रपती शिवाजी महाराजांवरची स्पीच इन इंग्लिश. ओके. आणि ही त्याची स्पीच आहे. आणि त्याचं शेवटचं वाक्य आहे, छत्रपती शिवाजी महाराज की जय. मोबाईल, अरे वा, मोबाईल काढलायस. 7:59 काढला होता. सॅटरडे, सॅटरडे होता. इथे लिहिलंय का सॅटरडे 27. डेट बीट आहे त्याच्यामध्ये. गाय, वसुबारसला पूजा करू शकतोस तू याची, आहे की नाही. गणपती, परत गणपती बाप्पा, परत निसर्ग चित्र, भरपूर चित्र. मग इंडिपेंडन्स डे, इंडिपेंडन्स डे. अच्छा, पण हा कुठला आहे, मैदानातला आहे. असे फौज काय ते इंडिपेंडन्स डे ला म्हणजे हे फ्लॅग उघडून ते हे करते. होस्टिंग, फ्लॅग होस्टिंग आहे. हे पण गोल आकारामधलं. बोट, निसर्ग चित्र, निसर्ग चित्र, कपकेक, कपकेक, विठू माऊली, आईस्क्रीम. परत वा वा, कोण छान आहे हा पण. स्केचिंग, हनुमान, हनुमान, केक, केक, वॉटर टँक, वॉटर टँकर. बापरे, वॉटर टँकर. आणि लाईन पण लागली रे. पाणी संपलेलं म्हणून सगळी तिथं भरायली. क्या बात आहे. दीदीचं चित्र, दीदीचं आहे हे, दीदीने काढलंय. हा, व्हेरी गुड. हे माझं चित्र, बैलोबा. तुझ्यासारखं का दिसतोय. इंडिपेंडन्स डेचं स्पीच. इंडिपेंडन्स डेचं स्पीच आहे हे. परत तू स्वतः लिहितो हे स्पीच. नाही, मम्मी लिहून. मम्मी लिहिते का. बरं. इकडं वॉटर बाल्टीमध्ये आणि इकडून वॉटर झाडांना देते. अच्छा. आणि इथून रेन पडते. व्हेरी गुड. हॅपी बर्थडे, पप्पांना. हॅपी पप्पा बर्थडे, सॉरी हॅपी बर्थडे पप्पा, हॅपी बर्थडे पप्पा. केक. नाईस, व्हेरी गुड. शिवाजी महाराज. अरे आता छान वाटतंय हे फोटो. हा कधी काढलाय मग. मी नाही काढला, अथर्व दादाने काढलाय. हा, अथर्व दादाने काढलेला. छान आहे हा पण. छान आहे पण. अथर्व दादा मोठा आहे ना. किती मोठा आहे, कितवीला आहे तो. फार सुंदर आहे. हे मी काढले. हे तू काढलंयस. पानांचं हे का. असं करल केलं तर त्याने असं. येस, मस्त वाटतंय पण, है ना. हे दीदीचे. अरे वा वा, दीदीचं पण छान आहे चित्र. दीदी पण छानच काढते ना दीदी. हे पण दीदीचं चित्र. वा वा, दीदीचं चित्र. दीदीचं. वा वा, दीदीचं चित्र पण खूप छान छान आहेत.
सगळे नदीच्या चित्र. साईडला घर. इंडिपेंडन्स डे. बैल परत एकदा तुझा फोटो आला. वैष्णवी दिदी शिवाजी महाराज चित्र. इंडिपेंडन्स डेचं परत एकदा स्पीच. किती इंडिपेंडन्स आहे? 2024चा स्पीच आहे. शिवाजी महाराज हे कुणी काढलंय स्केच? अंतर्गताने अथर्व दादाने मस्त काढलंय. सुंदर स्केच आहे. ABCD मधले सगळे हे काढलेत. चार्ट बनवलाय. L for lion, M for monkey, R for rat आणि पुढे मागं पण आहे. ओके, छान बनवलं रे. हे बाबू मामाने चित्र काढले. बाबू मामानी हे निसर्ग माझ्या चित्र. क्लासमध्ये हे ऍक्टिव्हिटी होती तेव्हा आम्ही हे काढले. ऍप्टिट्यूड. हा. ओके. आणि हे दोऱ्यांनी असं खेचल्यानंतर असं हे बनतं. ओ नाईस, क्या बात आहे. आणि हे चित्र एक हे हा कोण आहे? ते असे हे असतात ते कुठले तरी मोबाईल मध्ये येतात ते. आणि हे कांद्याचं असे ठसे उठवून. कांद्याने काढलंय. अरे वा. आणि एक माझा विशेष चित्र. हनुमान लपून मोदक काय ते समोसा खातोय. समोसा खाते हनुमान. क्या बात आहे. विशेष 10 चित्र. पैकी 10 भेटलेत. मी कलरिंग केले, सॉरी पेंटिंग केले. अरे वा हनुमानचं एक चित्र काढलं अजून एकदा. वा वा वा. विठ्ठलचं सगळी इथं ढोल हे करतात आणि हे ऐकतात आणि इथं विठ्ठल माऊलीची मोठी मूर्ती. अरे वा. आणि मग आणि बादली. मग आणि बादली. आणि इथं हो बसलाय आणि इथे सगळे नाव आहेत आणि इथं एक गाडी. डोरेमॉन डोरेमॉन. आणि हे पेंटिंग चित्र. हा कोण आहे? ह्याचं नाव काय? टॅक्सिनो. हे पण एकदा जोकर. आणि हो पोपट असे त्याने असे पंख हे लपवले त्याने. अच्छा. हे त्याचे इथं डोळे आहेत आणि असे पंख हे करून घेतले आणि इथे त्याची चोच आहे आणि इथे पाय आहेत त्याचे. अरे वा. हे ट्रॅक्टर असे इथून सोनं इथून बाहेर जाते आणि इथलं खोदून ह्या ट्रॅक्टर मध्ये आणि इथं सोनाचे हे काय सोनं येतं काय? दिदीच्या बुक मध्ये तसं होतं असं ते. अच्छा बरं ठीक आहे. ते मी वाव, एक नंबर आहे. छान. आणि हे काट्याच्या चमच्याने असं स्प्रेड केल्यानंतर असं बनलं. एक नंबर. आणि हे पण मी ब्रशने केले. प्रश्न केलास. व्हेरी गुड. आणि हनुमान स्केच. क्या बात आहे. आणि हे असं फूल असे बनवले ते. येस सर. आणि हे एक चित्र आहे. नाईस. असं इथं डोंगर आणि इथून असं सण असे पक्षी. परत एकदा इथं असं ट्री आहे. ह्यातनं असे फुलं पडतात खाली. कलर छान वाटतात. हे कुठला कलर वापरलाय? वॉटर कलर आहे. हा येस. वॉटर कलर दिदी बनवलंय. हा, हे दीदीचं आहे. हा, हे वैष्णवीचं आहे. आणि हे गणपती बनवलंय बाप्पा. गणपती. वाव. हे कोणी अथर्व दादाने बनवलंय. अथर्व दादानी. सगळी चित्र आहेत बाबा, भरपूर चित्र आहे. बनवलंय. ओ वाव. आणि विघ्नेशचं खासियत माहितीये काय मित्रांनो? विघ्नेश इथं साईन पण करतो. VA माने म्हणजे विघ्नेश अभिजित. माने. अभिजित आणि अनिता ताईचं पण नाव होतं, म्हणजे मम्मीचं पण होतं. आणि माने, VA माने. हा, पण विघ्नेशने दीदी चित्रावर पण खाली सही केलेली आहे. तर तिची साईन. अच्छा. अरे हो, तिचं नाव वैष्णवी असल्यामुळे तिची साईन आहे. पण जवळजवळ सेम आहे. हा, ही तुझी आहे आणि ती तिची. पण V पासूनच लेटर आहे ना. हा. आणि हे अथर्व काढलंय काय ते पेंटिंग. वाव, सुंदर. आणि हे सुंदर बनवलंय तिने छापून असं केलंय. अरे वा. बघू शकता तुम्ही. छान आहे. हे दीदीने बनवले. बघू शकता तुम्ही. आणि काय नाव? टिटू. आणि हे मावशीने काढले चित्र. बापरे, एक 10 मिनिटं लागली आपल्याला, आपण दोघं बोलतोय तेव्हापासून. आणि हे अथर्व दादाने चित्र पेंटिंग केली. मस्त पेंटिंग आणि केली. हे पण अथर्व दादाने अर्ध राहिले कम्प्लीट करायचं. अर्ध. आणि हे वारली दीदीने बनवले. पेंटिंग दीदीने बनवलं. वारली पेंटिंग. आणि हे अथर्व दादाने बनवलंय. वा वा.
वा भाई वा. आणि हे दीदीने बनवलंय. हे पण दीदीने बनवलं. राखी. वा वा. मस्त. छान छान चित्र काढतोस तू. थँक्यू. सगळे व्ह्युअर्सना सांग माझ्या मामाला सबस्क्राईब करा. माझ्या मामाला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब. हा परत बोल. माझ्या मामाचे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, शेअर करा, कमेंट करा. कमेंट करा. आणि हो पहिले सबस्क्राईब करा असं बोल. पहिले काय काय बोलशील? माझ्या मामाच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कमेंट करा. हा आणि सबस्क्राईब सुद्धा नक्की करा. ओरडून सांगा ते. माझ्या मामाला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि नक्कीच लाईक करा. करा, शेअर करा आणि मामाचे व्हिडिओ मामाच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नक्की सबस्क्राईब करा. बोल. माझ्या मामाच्या ब्लॉगला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण करा. येस. मित्रांनो, हे माझे फीचर्स आहेत जे विघ्नेशने रेखाटलेत त्याच्या कागदावर. मी जेव्हा असं झोपलो होतो आणि झोपल्यानंतर मी थकून आलो होतो गाडी चालवून आणि तेव्हा विघ्नेशने हे चित्र काढलं आणि मला माहीतही नाही. फक्त माझ्याकडे हा माझा झोपलेला फोटो नाही ना, तर किती एक्झॅक्ट डिटेलिंग केली आहे ते सांगतो. ही ती आहे ना, हे काय आहे विघ्नेश? चावी आहे माझ्या गाडीची, जी पॅन्टला लागलेली होती माझ्या. इनशर्ट करून झोपलो होतो. शर्ट फुल हाताचं होतं. ओके. फोल्ड केलेलं इथं घड्याळ होतं आणि इथं ते काहीतरी घातलेलं. ब्रेसलेट होतं. अच्छा, हे वाला ब्रेसलेट आहे. हे वाला म्हणजे हे वाला ब्रेसलेट. हा, तिथे मोबाईल ठेवला होता मी आणि असं झोपलं. दाढी मिशी. हा बघा किती डिटेलनी. हातात वॉच पण आहे आणि इथून असा खिसा होता. हा, खिसा होता म्हणून त्यांनी तसा खिसा काढलाय. असं एकदम सुंदर. हा, आता अजून आपल्या घरातल्या कोणाकोणाचे स्केच काढलेस तू? हे कृष्ण जन्माष्टमीचा. आणि हे गणपतीचे चित्र काढले. वा वा वा, खूप सुंदर आहे. आणि हे गणपतीचं. हे कोण आहे? अण्णा म्हणजे माझे पप्पा आणि विघ्नेशचे आजोबा. सो माझ्या पप्पांचं त्यांनी असं स्केच बनवलंय. खूप सुंदर बनवलंय. आणि घरातल्या सगळ्यांचं कुटुंबाचं चित्र. अरे वा. हा, हे पप्पा आणि हे दीदी. अरे वा, फॅमिली फोटो बनवलाय त्यांनी. तुम्हाला काय वाटतं? फोटो काय कॅमेऱ्यातच काढता येतो? हे अण्णांचं चित्र. पप्पा अण्णांचं चित्र. पप्पा बसले. विराट कोहली. अरे एक नंबर. हे एक चित्र. हा कोण आहे सांग? माहित नाही. माऊली विठू माऊली. अरे हो की जरा थांब. माऊली विठू छान काढलंय. क्या बात. हा मस्त आहे. अजून भरपूर चित्र आहेत. राखी मी काढली. तू काढली आहे. सुंदर काढली आहे. आता दुसरा गणपती बाप्पा. याचा फोटो नेलाय मी. नोबिता. परत नोबिता. कोण असंच काढले मी असं मला. अरे परत अण्णा. पप्पांचं चित्र 3 वेळा काढलं. आणि हे या मावशी बघू. मावशीचं चित्र आहे हे. गणपती ढोल वाजवताना. गणपती बाप्पा ढोल वाजवताना. आजीचं चित्र काढले. हे आजीचं चित्र काढलं. विशेष दीदीचं चित्र काढले. विशेष दीदीचं भारी चित्र आहे. बघू थांबा. सेम दिसतंय बघू आपण. थांबा. मॅच होतंय. केस तेवढेच आहेत बघ. हे बघ केस तेवढेच. ट्रॅक पण इथे. आणि ते बघ हॅपी पण तेच घेतलेलं.